नमस्कार. आज आपण जाणार आहोत पुण्यातील अशा एका जागेच्या कहाणीत जी की केवळ ऐतिहासिक नाही तर रहस्यमय आणि भयानक देखील आहे. ते म्हणजे शनिवारवाडा. भव्य दरवाजे, उंच भिंती, भव्य दालने, पेशवेकालीन गडद इतिहासाने भरलेली ही वास्तू आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करते. शनिवारवाडा बांधण्यात आला आहे 1732 साली. मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू म्हणून हे ठिकाण होतं. पेशव्यांचं राजकारणाचं हृदय पुण्याचा मधोमध असलेला हा वाडा एकेकाळी हजारो लोकांचं निवासस्थान होतं. पण या भव्यतेआडे कट कारस्थान आणि एक निर्दयी हत्या दडलेली आहे. आज आपण पाहणार आहोत या कहाणीच्या मुख्य पात्राला, नारायणराव पेशवे. फारच कमी वयामध्ये अवघ्या 16व्या वर्षी नारायणराव पेशवे बनले. परंतु त्यांचे बालवय आणि अनुभवाचा अभाव असल्यामुळे दरबारातील डावपेच त्यांना त्यांच्या काळामध्ये खूप अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यांचे काका रघुनाथराव हे आधी पेशवे होते, पण त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं होतं. रघुनाथराव काकांचा विश्वासू नोकर होता. सुमेरसिंग गुर्डे आणि त्यांच्या मदतीने त्यांनी गुप्त कट आखला. खरे सांगायचे तर रघुनाथराव त्यांनी फक्त म्हटलं होतं धरा नारायणरावला, पण संदेश पोहोचणाऱ्याने धराचं मारा केलं आणि एका शब्दाच्या बदलीमुळे अगदी क्रूर आणि रक्तरंजित घटना घडली. नारायणराव पेशवे यांच्या हत्येचा कट रचला गेला. तोच हत्येचा कट रचला गेलेला इतिहास पाहण्यासाठी आम्ही या वाड्यामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण नारायणराव पेशवे यांचा हत्येचा कट आणि काका मला वाचवा, काका मला वाचवा हे जे इतिहास आहे त्याच्या मागचं गूढ काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आम्ही दोघे आलो होतो हा शनिवारवाडा बघायला. हा इतिहास खूप ऐकलेला होता, पण साक्षात तो इतिहास आपण डोळ्यासमोर बघणार आहोत. काका मला वाचवा, काका मला वाचवा हे जे शब्द आहेत याचाच इतिहास पाहून आम्ही हा वाडा बघायला आलेलो आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप महत्त्वाचा इतिहास आणि खूप भयावह वास्तव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. (1773) श्रावण महिन्यात एका रात्री नारायणराव झोपले असताना भाडोत्री मारोकरी वाड्यात शिरले. नारायणराव अचानक जागे झाले. त्यांनी आरडाओरड केली, काका मला वाचवा. तो आवाज दरवाजामधून घुमत होता. दालने थरथरत होती. तो धावत होता. रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करत होता. काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण मदतीला कोणीच आलं नाही. नारायणराव यांची क्रूर हत्या झाली. त्यांचे शरीराचे तुकडे करून वाड्यात एका अज्ञात कोपऱ्यात फेकून दिले. इतकी भीषण हत्या व शव देखील ओळखता येत नव्हतं. त्यांचे अंत्यसंस्कारही गुपचूप पद्धतीने करण्यात आले. आम्ही दोघांनी तर ती जागा पाहिली जे की नारायणराव पेशवे काका मला वाचवा असा आवाज येत होता. ती जागा आणि ते दरवाजे सुद्धा. आजही शनिवारवाडा एक पर्यटन स्थळ आहे, परंतु रात्री 6:30 नंतर प्रवेश बंद आहे. इथे काही ना काही विचित्र प्रकाश, आकृती, थंडीचा अनुभव किंवा आवाज ऐकू येतो, किंकाळ्या ऐकू येतो. इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण रोमांचक आहे, पण भयगाथांसाठी हे सुद्धा एक जिवंत पुरावा आहे असं म्हणायला हरकत नाही. काका मला वाचवा ही फक्त एक किंकाळी नाही, ती आहे एका राजवटीचा क्रूर अंताची आठवण. एका निष्पाप बालराजाचे अर्थ ओरड आणि आवाजाने आजही शनिवारवाड्यात भिंती कंपित आहेत. हा केवळ इतिहास नाही तर अंगावर शहारे आणणारा सत्य घटनेवर आधारित हा अनुभव आहे. तर मित्रांनो, आम्ही हा शनिवारवाडा पाहिला. तुम्ही कधी येणार कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, इतिहासप्रेमींसाठी थोडीशी माहिती मी सांगतो. तर इतिहास आणि वास्तुकला शनिवारवाडा हा मुख्यतः पेशा बाजीराव प्रथम यांनी 1730 पायाभरणी करून 1732 ते 36 दरम्यान पूर्ण केला. त्याचा मराठा साम्राज्यावर 18व्या शतकात राजकीय महत्त्वपूर्ण भाग होता. हा एकदा 7 मजली राजवाडा होता, पण 1828 मधील अग्निकांडात मोठा भाग नष्ट झाला. आज फक्त विजेची भिंती, दरवाजे व पायाभूत
रचना शिल्लक आहेत. विशेष आकर्षक म्हणजे मार्तरी शिल्पकलेने बनवलेले हजारी कारंजे, 16 फुलांचा कमळतारा फवारा व विविध शानदार महले जसे अर्शल महल, गणेश महल, हसीदंट महल, दिवाणखाना असे काही तिथे जे पाहायला आपल्याला भेटतात. तर प्रमुख दरवाजे आहेत, त्या दरवाज्यामध्ये दिल्ली दरवाजा आहे, मस्तानी दरवाजा आहे, खिडकी दरवाजा आहे, गणेश दरवाजा आहे, जांभूळ नारायण दरवाजा आहे. प्रत्येकाचे विशेष प्रयोजन होते. नामकरणासाठी ऐतिहासिक संदर्भही तिथे लिहिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण कधी येणार आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जे काही याच्यामध्ये प्रवेश शुल्क आहे ते भारतीय पर्यटनासाठी 10 रुपये आणि दुसऱ्या म्हणजे बाहेर देशातील पर्यटनासाठी वेगवेगळे चार्जेस आहेत. तुम्ही तिथे येऊ शकता. खूप आकर्षक आणि पाहण्यायोग्य हे पर्यटन स्थळ आहे. तुम्ही पण या आणि या पर्यटन स्थळाला भेट द्या. तर मित्रांनो, आम्ही हा शनिवार वाडा पहिल्यांदाच बघत आहोत आणि याच्या अगोदर आम्ही पुण्यामध्ये आलो होतो, पण शनिवार वाड्याकडे येण्याचा योग आला नाही आणि आम्ही आता वेळ काढून आलेलो आहोत, कारण की आम्हाला दिवसभर पुण्यामध्ये थांबून शनिवार वाडा, सारसबाग आणि तुळशीबाग आहे ते बघून आम्ही पुढच्या प्रवासासाठी जाणार आहोत. तर आमचा पुढचा प्रवास हा हरिश्चंद्रगड असणार आहे, पण त्या अगोदर शनिवार वाड्याचा पूर्ण मनमोरातपणे आनंद घ्यायचा ठरवला आणि सकाळी लवकर आलोत आणि शनिवार वाड्याचा हा तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण ब्लॉग आम्ही शनिवार वाड्यात बनवलेला आहे. शनिवार वाड्यामध्ये फोटो आणि आपल्या आठवणी घेऊन जाण्याचा जो आमचा संकल्प आहे, म्हणजेच आम्ही परत येऊ अगर नाही येऊ, पण आपल्या ह्या आठवणी आहेत, जिवंत आठवणी आहेत, ते तर सोबत न्यायला आपल्याला काय हरकत नाही. मध्ये पांढऱ्या रात्री पेशवा नारायणराव यांची शेजारील नातलग आवश्यकतेनुसार रघुनाथराव व आनंदाबाई यांच्या तक्रारीने हत्या झाली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काका मला वाचवा असा आवाज महाप्राण रात्री ऐकू येतो, विशेषतः अमावस्येच्या रात्रीना. या ठिकाणाला महाराष्ट्रातील एक भूतिया पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, कारण की या आत्महत्येची घटना आणि मृत्यूपासून पुढची कथानक लोकांमध्ये पसरलेली आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता आम्हाला या 2 तोफा दिसल्या. त्या 2 तोफा एंट्री गेटलाच आहेत आणि अशा प्रकारे आम्ही संपूर्ण शनिवार वाडा हा अवघ्या 3 तासामध्ये पाहिला आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हा पूर्ण लुक तुम्हाला शनिवार वाड्याचा दिसतोय. तर असेच नवीन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. तर मित्रांनो, शनिवार वाड्या संदर्भातचा इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता तुम्हाला शनिवार वाड्याविषयी काय माहिती आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.